नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ असणार आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनच्या मोस्ट इम्पॉर्टंट थेरी पॉईंट्सवरती। आपली ही जी सिरीज आहे याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स टॉपिक वाईज, म्हणजे हा आजचा टॉपिक आहे तर याच्यामधले कुठले पॉईंट्स लास्ट मोमेंटला जास्तीत जास्त भर कशावर द्यायचा आहे हे तुम्हाला लास्ट मोमेंटला कळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही सिरीज खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। हे ॲनालिसिस कसं असणार आहे, ऑलरेडी मी फर्स्ट व्हिडिओमध्ये याचं एक्सप्लेनेशन दिले की नक्की ही सिरीज काय आहे, बट स्टिल मी सांगते याच्यामध्ये जे नवीन असतील त्यांच्यासाठी। याच्यामध्ये आपण कुठल्या पॉईंट्सवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स लास्ट 2020 आणि त्याच्या अगोदर विचारले गेलेत आणि कुठं विचारले जाऊ शकतात किंवा कुठला असा एरिया आहे जो खूपच कमी क्वेश्चन्स त्याच्यावरती येतात आणि तुम्ही लास्ट मोमेंटला तिथं जास्त वेळ न म्हणजे नाही घालवला पाहिजे, असे एरियाज आपण इथं सांगणार आहोत। आणि याच्यामध्ये जे मी इथं काय लिहिले, हे समोर जे लिहिले ते क्वेश्चन्स लिहिलेत आणि याच्यामधून पण काय करायचंय काय नाही करायचंय हे स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। सो डायरेक्ट स्क्रीनशॉट घेतला एवढे क्वेश्चन तर तुम्हाला अर्धी इन्फॉर्मेशन मिळेल, कारण सगळ्या गोष्टी वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे। सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि हेल्पफुल वाटली तुम्हाला ही सिरीज तर नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। त्याचबरोबर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवात करूयात आपण। पहिला पॉईंट येतो आपला या टॉपिकमधला। जुन्या सिलेबसला ह्युमन रेस्पिरेशन वेगळा होता आणि सर्क्युलेशन वेगळा होता। आता काय केले, NCERTला फॉलो केले आपण नवीन पॅटर्ननुसार, तर दोन्ही टॉपिक एकत्र केलेत। पहिला सेक्शन सगळा इथपर्यंतचा मी रेस्पिरेशनचा सांगते, ठीक आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेस, म्हणजे स्किन आहे किंवा लंग्स आहे, हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे कुठले ऑर्गन्स आहेत जे रेस्पिरेटरी सरफेस म्हणून काम करतात किंवा रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेससाठी हेल्प करतात, त्यांची लिस्ट किंवा ते थोडक्यात आहे। तर तो अगदीच इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स नाहीत। त्याच्यानंतर रेस्पिरेशन इन ॲनिमल्स इन जनरल जो विचारला आहे त्याच्यावरती काय आहे, तुम्हाला एक प्रश्न आला आहे CETला 2020च्या, ओके 20च्या, आणि म्हणजे अगदीच कुठल्या तरी एखाद्या शिफ्टला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। छोटासा पॉईंट आहे, एकदा रीड करून घ्या आणि इम्पॉर्टंट पॉईंटला हायलाईट करा, तेवढंच फक्त वाचा। नंतर पार्ट येतो ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा। ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम पहिल्यांदा जास्त तर कशाला तुमच्या सिलेबसला नव्हती, ओके जास्त, पण आता याच्यामध्ये बघा 8 प्रश्न आहेत। मग याच्यामध्ये तुम्हाला कशावरती लक्ष ठेवायचं आहे बघा। तर याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आहे, ब्रीदिंग आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन, व्हॉल्यूमचा चार्ट, टायडल व्हॉल्यूम असेल किंवा बाकी सगळे, त्याच्यानंतर तुमचं इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन, हे सगळं तुमच्या येतं मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये। मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येतात तुमच्या ब्रीदिंगवरती। ब्रीदिंगमध्ये कोण गोष्टी येतात, तर तुमच्या दोन येतात, एक आहे इन्स्पायरेशन आणि दुसरा काय आहे तुमचा एक्सपायरेशन, हवा आत घेणं आणि हवा बाहेर सोडणं। तर याच्यामध्ये नक्की इन्स्पायरेशनमध्ये काय होतं, इंटरकोस्टल मसल आउटर इनर किंवा काय होतं, डायफ्रॅम डोम शेप असतो, प्लेन असतो, लूज होतो, म्हणजेच काय रिलॅक्स होतो की कॉन्ट्रॅक्ट होतो, या सगळ्या गोष्टी नक्की मेकॅनिझम बेसिकली इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशनमध्ये होतं काय काय, इव्हेंट्स काय आहेत, याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत। त्याच्यानंतर एक्सटर्नल रेस्पिरेशनवरती सगळ्यात जास्त प्रश्न आहेत, त्याच्यामधले 4 क्वेश्चन्स तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवरती आहे। कशाचं कॉन्सन्ट्रेशन किंवा पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आहेत। मग तुमच्या अल्व्हिओलारमधलं विचारतील किंवा कॅपिलरीमधलं विचारतील, ह्या दोघांमधले ते 40, 45, 40 आणि 104 या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला पाठ करायच्या। त्या प्रत्येक व्हॅल्यूवरती एका शिफ्टला हा, दुसऱ्या शिफ्टला हा, असे क्वेश्चन विचारलेले आहेत। एक्सटर्नल रेस्पिरेशन फिक्स एक क्वेश्चन तुम्हाला येईल, सो केअरफुली ते 4 व्हॉल्यूम्स लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आणि वेगवेगळ्या ठिकाणचं, ओके। त्याच्यानंतर व्हॉल्यूमचा जो क्वेश्चन आहे कुठला टायडल व्हॉल्यूम वगैरे, याच्यावरती 2 क्वेश्चन्स आलेत। काय आले त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स आलेत 2020ला, आणि त्याच्या अगोदर त्याचा इतका असा पार्ट नव्हता आपल्या सिलेबसला, त्याच्यामुळं हाही इम्पॉर्टंट सेक्शन आहे। तुम्ही ते सगळे व्हॉल्यूम करा वन बाय वन। त्याच्यानंतर येतो इंटरनल रेस्पिरेशनचा पण। आता हा इंटरनल रेस्पिरेशनचा पार्ट जो आहे तो ब्लड आणि अल्व्हिओलाई, ओके, ब्लड आणि सेल यांच्यामधलं जे एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं, हे इथं विचारलं जातं। टेक्निकली ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे, ओके। बऱ्याच जणांना खूप अवघड वाटत असेल अल्व्हिओलाईची डायग्राम आणि मग ते नक्की कसं ऑक्सिजन आत येतो, कसा कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, तो जो कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स आहे ना त्याचं जस्ट मेकॅनिझम लक्षात ठेवा। 20ला तरी याच्यावरती एखादा प्रश्न नाही आहे, बट याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो का, कारण हा खूपच कोर सेक्शन आहे, रेस्पिरेशनचा खूप इम्पॉर्टंट सेक्शन हा आहे। जरी तिथं आला नसेल तरी नक्की यावेळेस त्याच्यावरती येऊ शकतो, आपण निग्लेक्ट करता कामा नये की आला नाही म्हणून। नंतर येतो सेल्युलर रेस्पिरेशन, याच्यावरती लास्ट टाइम एक क्वेश्चन आलं। किती सोपं आहे सेल्युलर रेस्पिरेशन, म्हणजे करायचंच काय, ऑक्सिजनचा वापर करायचा आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं, इतकं साधं आहे। छोटासा इतकाच पॅराग्राफ आहे, तुम्हाला तो वाचायला काहीच हरकत नसावी, एक क्वेश्चन आला तर तो होईल। त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंगवरती जास्त क्वेश्चन नाही, बट तो कन्सेप्ट वाचा, त्याचं रिलेशन दुसरीकडे लागेल।
नंतर येतो रेस्पिरेटरी डिझॉर्डर्स. त्याच्यामधला बघा आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आणि व्हेंटिलेटर ह्या दोन तर गोष्टी सिलेबसला नाहीत, म्हणजे या दोन्ही गोष्टी काय झाल्यात सांगा, रिड्यूस्ड झाल्यात ना, रिड्यूस सिलेबस जो झालाय तो. आणि याच्यामधून तुम्हाला रेस्पिरेटरी डिझॉर्डर्समध्ये 2 क्वेश्चन आलेत. तो जो चार्ट आहे ना रेस्पिरेटरी डिझॉर्डरचा तो व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त प्रश्न कशावरती आलेत, अस्थमावरती आलेत. नीटचा पण विचार करा, आय थिंक नाही आहे. त्याच्यानंतर इम्फिझेमावरती प्रश्न आलेत आणि त्याच्यानंतर येतो सिलिकॉयसिस, अस्बेस्टॉसिस, सिलिकॉयसिस ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन आतापर्यंत कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. या 4 वरती अस्थमा, एम्फिझेमा, सिलिकॉयसिस आणि अस्बेस्टॉसिस. व्यवस्थित लक्षात ठेवा हे इथले क्वेश्चन्स. ओके, इथपर्यंतचा पार्ट होता आपला रेस्पिरेशनचा, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की काय कमी वाचायचं आहे आणि काय जास्त वाचायचं आहे. इथं तुम्ही येस इंटरनल रेस्पिरेशन तुम्ही त्याला स्किप नका करू, मी नक्की ॲडवाईज करेन की नक्की ते वाचा, अदरवाईज इथला स्किप केला तरी चालेल. रेस्पिरेशन इन ॲनिमलमधला जो चार्ट आहे ना तो डेफिनेटली करा. ओके, तो पहिला जो चार्ट आहे की नाही, फ्रॉग असेल तर स्किन, फिश असेल तर गिल्स वगैरे, तो जो चार्ट आहे ना त्याच्यामधून एक क्वेश्चन नक्की हिट होईल, तो चार्ट करा आणि मग ह्या गोष्टी. ओके, आता रेस्पिरेशनचा आपला सेक्शन झालेला आहे, अर्धा टॉपिक आपलं अर्ध काम झालेलं आहे. काय वाचायचं काय नाही वाचायचं, तोपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली बटन आहे, सबस्क्राईब करा, प्लस बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या व्हिडिओबद्दल, आपल्या कंटेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ करताना बनवताना त्याचा विचार मी नक्की करेन. आता आपण जाऊया ट्रान्सपोर्टेशन किंवा सर्क्युलेशन. ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे 2 गोष्टींचं आहे, एक म्हणजे ब्लड आणि ॲक्च्युली फूड आणि सगळंच आहे, बट टेक्निकली सर्क्युलेशन बघताना 2 गोष्टी. ट्रान्सपोर्टेशनमध्ये लिक्विड प्लस सॉलिड म्हणजे फूड पण येणार आहे ना, पण सर्क्युलेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लिम्फचं सर्क्युलेशन आणि ब्लडचं सर्क्युलेशन. त्याच्यामधला सगळ्यात मेजर पार्ट आहे तो सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन आहे. ब्लड सर्क्युलेशन बघा याच्यावरती जास्त काही क्वेश्चन इंट्रोडक्टरीवरती नाही आहेत. त्याच्यानंतर ओपन आणि क्लोज सर्क्युलेशन येतं. क्लोज सर्क्युलेशनमध्ये सिंगल अँड डबल, डबलमध्ये काय आलं, सिस्टमिक आणि पल्मोनरी. त्या कन्सेप्च्युअल गोष्टी इथून करून घ्या, बाकी याच्यामध्ये जास्त क्वेश्चन विचारले गेलेले नाही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये ब्लड. आता ब्लडचं जे सर्क्युलेशन आहे, ब्लडचं जे कंपोजिशन आहे त्याच्यावरती 2 प्रश्न आले. मग तुम्हाला इथं काय लक्षात घ्यायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्लाझ्मा किती आहे आणि ब्लड सेल्स किती आहेत. आता ह्या ब्लड सेल्स तर आपल्याला इन डिटेल बघायचेच आहेत, पण प्लाझ्मामध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे सांगा, प्लाझ्मामध्ये कुठले कुठले प्रोटीन्स आहेत, कुठल्या प्रोटीनचं काही काम आहे, त्याच्यानंतर नायट्रोजनस वेस्ट कुठले आहेत, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स कुठले आहेत, किती आहेत, 12 आहेत, 13 आहेत. खूप जण कन्फ्युजन होतं, टोटल नंबर 13 आहेत, पण 6वा इनॅक्टिव्ह असल्यामुळे आपण 12 म्हणतो. या गोष्टी तुम्हाला बेसिक इथं क्लिअर पाहिजेत प्लाझ्माबद्दल. नंतर येतं आपण ब्लड कंपोजिशनच्या कुठल्या पार्टकडं, प्लाझ्मा झाला आणि ब्लड सेल्स. ओके, ब्लड सेल्स. ब्लड सेल्समध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो आरबीसी. आता आरबीसीमध्ये करायचं काय, आरबीसीचं खूप जास्त डिटेल आहे का, WBC सारखं बिलकुल नाही. मग आरबीसीमध्ये आरबीसीचे फंक्शन pH मेंटेन करतं किंवा विस्कोसिटी मेंटेन करतं, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट सप्लाय करतं, pH मेंटेनन्सवरती क्वेश्चन येऊन गेला आहे. म्हणजे तुम्हाला या गोष्टी आणि अजून एक गोष्ट, फंक्शन तर झालंच, त्याच्यानंतर इरिथ्रोपोयासिस, इरिथ्रोसायटो म्हणजे जे सेल्स तयार होतात, सायटोपेनिया किंवा सायथेमिया, ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ना कन्सेप्ट, सेल वाढल्या तर काय म्हणायचं, कमी झाल्या तर काय म्हणायचं, आरबीसी काउंट, तर तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. WBC इन जनरल याच्यावरती एक क्वेश्चन आला आहे. आणि आता सगळ्यात जास्त क्वेश्चन आले टाईप्स ऑफ ल्युकोसाइट्स, WBC, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट नाही, त्याच्यामध्ये डिटेल. आणि त्याच्यामध्ये जो टाईपवरती 11 प्रश्न आहेत ना WBCच्या, इन डिटेल तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक सेलचं, बॅसोफिल्स घ्या, कुठलीही घ्या, प्रत्येकाचं इन डिटेल फंक्शन करायचं आहे. दरवर्षी फंक्शनवरती प्रश्न येतो. एकट्या WBCवरती 11 प्रश्न आहेत. सगळ्यात जास्त वेटेज बघितलं तर तुम्ही काय घ्याल, छोटा पॉईंट असून पण स्ट्रक्चर वगैरे बरेचसे मोठे पॉईंट आहेत, तरीसुद्धा याला क्वेश्चन जास्त आले. त्यामुळे केअरफुली याला स्किप करायचं नाही. ज्यांना अवघड जात आहे त्यांनी व्हिडिओ बघा, काहीही करा, पण तो पॉईंट करूनच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर प्लेटलेटवरती छोट्याशा बिचाऱ्या, त्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे, पण पॉईंट पण तसं सोपाच आहे, छोटाच आहे, तुम्ही तो वाचून ठेवा, एखादा प्रश्न येईल. नंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. जो चार्ट एक नाही, असा कॅस्कॅड इफेक्ट आहे बघा, असा धबधब्यासारखा, तो तुम्ही क्लिअरली करून ठेवा आणि त्याच्यावरती सुद्धा नक्की क्वेश्चन येईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे तो सर्क्युलेशनचा जो आहे हार्ट. ओके, ह्युमन हार्ट वॉलवरती 2 क्वेश्चन आहेत. किती क्वेश्चन्स आहेत, 2 क्वेश्चन आहेत. पेरिकार्डियम, ते सगळं जे आहे पेरिकार्डियमवर एक आलाय आणि दुसरा आता आठवत नाही कशावरती आलाय.
तर तुम्ही तो व्यवस्थित लक्षात ठेवा. हार्ट वॉल व्यवस्थित. एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये इतकं काय नाही आहे, तुम्ही अगदीच नाही वाचलं. तुम्हाला जर माहिती आहे, ऑब्व्हियसली माहिती असतं हार्ट म्हणजे बेसिक काय आहे, तर तुम्ही एक्सटर्नल स्ट्रक्चर नाही वाचलं तरी चालेल. रेअरली क्वेश्चन येईल, तो पण तुम्ही आतलं डिटेल स्ट्रक्चर करताय तर तुम्हाला एक्सटर्नलवरती सुटणारच आहे. सो त्याच्या बाबतीत तुम्ही नाही वेळ घालवला शेवटी तरी चालेल. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मात्र 7 प्रश्न आलेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट ऑरिकल राईट ऑरिकल आहे, त्याच्यानंतर दोन्ही व्हेंट्रिकल्स आहेत, मग तिथले वॉल्व. याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर तुमचे वॉल्व आहेत. 5च्या 5 करून ठेवा. सेमिल्युनार, थिबेझियन, युस्ट्रेशियन, ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड सगळे वॉल कुठं आहेत, काय फंक्शन करतात. आणि अजून एक क्वेश्चन, एक नवीन टाईप आहे बघा क्वेश्चनचा. आतापर्यंत आपण नॉर्मली कसं करतो माहिती आहे का, की हा वॉल्व आहे, ट्रायकस्पिड असेल तर राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये, बायकस्पिड असेल तर लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल असं आपण बघतो. पण मग एखादा समजा राईट ऑरिकल जर सिस्टोल होतं आहे, कॉन्ट्रॅक्ट होतं आहे, तर कुठला वॉल ओपन असेल, कुठला क्लोज असेल, असं सगळ्यांच्या बाबतीत. कंडिशन बेस्ड एक क्वेश्चन नवीन पॅटर्न आहे क्वेश्चनचा, तो क्लिअरली थोडासा फोकस करून ठेवा. तुम्ही ते इमॅजिन करा. पंपिंग ॲक्शनवरती तुम्हाला एक प्रश्न आहे. पंपिंग ॲक्शनमध्ये तुम्हाला सोपं आहे, म्हणजे इथून कुठून ब्लड निघतं, काय निघतं. अजून एक सांगायला आवडेल म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे, ब्लड प्रेशर, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन, सिस्टेमिक अओर्टा, सुपेरियर व्हेना केव्हा, इन्फेरियर व्हेना केव्हा, कोरोनरी सायनस, या सगळ्यांच्या ब्लड प्रेशरचा डिफरन्स. म्हणजे कोरोनरी सायनस आणि जर मी सिस्टेमिक अओर्टा घेतला तर ब्लड प्रेशर कोणामध्ये जास्त, ऑब्व्हियसली सिस्टेमिक अओर्टामध्ये जास्त, पल्मोनरी आर्टरीमध्ये जास्त. का तर आर्टरीजमध्ये जास्त आहे, त्याच्यानंतर कॅपिलरीजमध्ये कमी आहे, त्याच्यानंतर व्हेन्युल्स आणि व्हेन, आणि मग वेना केव्हा वगैरे त्याचे पार्ट आहेत, तर त्याच्यामध्ये खूप कमी प्रेशर असतं. आणि सगळ्यात कमी प्रेशर पुन्हा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये असतं. सो ब्लड प्रेशरचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यावरती खूप सारे प्रश्न आलेत, खूप सारे अतिशय प्रश्न आलेत त्याच्यावरती, त्यामुळे तो तुम्हाला मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. कंडक्टिंग टिश्यू SA नोड आहे, त्याच्यानंतर AB नोड आहे, त्याच्यानंतर तुमचा पुर्किनचे फायबर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंडक्टिंग टिश्यूमध्ये तुम्हाला क्लिअरली लक्षात ठेवायच्यात. नंतर वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्टमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा. इथं क्वेश्चन ऑब्व्हियसली 5 आलेत, छोटासाच पॉईंट आहे बट खूप महत्त्वाचा आहे. एका पॅराग्राफवरती 5 प्रश्न म्हणजे खूपच झालं, राईट. त्याच्यानंतर बघा वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट. वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्टमध्ये काय असतं तर समजा राईट ऑरिकल आहे, राईट ऑरिकलमध्ये ब्लड कुठून येणार, इन्फेरियर, सुपेरियर व्हेना केव्हा, कोरोनरी सायनस, मग ते डायस्टॉल होतं. ओके, त्याच्यानंतर ते सिस्टॉल होतं, मग खाली येतं, मग तिथून कुठे जाणार आहे, लंग्समध्ये जाणार. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वर्किंग मेकॅनिझम इच अँड एव्हरी. मग त्याच्यामध्ये काय काय येतं पुन्हा सांगा, कार्डियक सायकल. तर सगळ्यात पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येतो कार्डियक सायकल. कार्डियक सायकलचा टाईम क्लिअरली कॅल्क्युलेट करायचा. 0.8 सेकंदाचं जे डिवायडेशन आहे की नाही, 0.1, 0.1 आणि 0.4 आणि मग तो सगळा जॉईंट डायस्टॉल, याच्यामध्ये इथंच लिहिलं आहे. आर्टेरियल सिस्टॉल आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे, जॉईंट डायस्टॉल आणि कार्डियक आउटपुट. ह्याच्यावरती एक प्रश्न, म्हणजे 7+1 असे 8 प्रश्न याच्यावरती आलेले आहेत तुम्हाला. त्यामुळे हाही खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. वर्किंग मेकॅनिझम खूपच इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्याला इंटरनल स्ट्रक्चर कळालं त्याला वर्किंग मेकॅनिझम पण कळालं, म्हणजे त्या व्यक्तीचे 2 क्वेश्चन्स फिक्स होत आहेत तिथं. व्यवस्थित क्लिअरली लक्षात ठेवा. नेक्स्ट येतो रेग्युलेशन ॲक्टिव्हिटी. त्याच्यावरती एक प्रश्न आहे, तर तुम्ही तो थोडासा वाचून घ्या. आणि अजून एक छोटासा इम्पॉर्टंट महत्त्वाचा सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न येतो तो ब्लड व्हेसलवरती. आर्टरीज, व्हेन्सच्या डायग्राम्सवरती खूप सारा प्रश्न आला आहे. ल्युमेन कमी आहे, ल्युमेन जास्त आहे, मग तो मधला लेअर, मिडल लेअर जास्त आहे, कमी आहे. त्याच्या डायग्रामवरती तुम्ही ह्याच्या डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करून जावं, कुणाच्या, आर्टरी आणि व्हेनच्या. कॅपिलरीला असं पण आपण डायग्राममध्ये जात नाही, ठीक आहे. तर तो प्रश्न इथं 5. पल्सवरती पण एक प्रश्न आहे. ॲक्च्युली पल्सचे आणि ब्लड प्रेशरचे क्वेश्चन आहे ना थोडेसे कंबाईन आहेत, कारण पल्स रेट तोच काय असतो सांगा, तेवढाच ब्लड प्रेशर पण असतो ना, तर दोघांचा रेट सेम असतो. त्यामुळं या दोघांमध्ये टेक्निकली पल्स हे बोललं गेलं आहे, पण ॲन्सर तुम्हाला सुटणार आहे कुठून, ब्लड प्रेशरच्या पॉईंटवरून. सो इथं एक लक्षात घ्या की ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये जरा जास्त प्रश्न आलेत, लक्षात घ्या. मग ब्लड प्रेशरवरती 4 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये एखाद दुसरा प्रश्न पल्स रिलेटेड पण म्हणजे मिक्स केली कन्सेप्ट. आणि स्पिग्मोमॅनोमीटरवरती एक असे ब्लड प्रेशरवरती 5 प्रश्न आहेत. क्लिअरली इथपर्यंत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्ट येतो डिझॉर्डरचा. ओव्हरऑल सगळं ॲनालिसिस मी सांगितले, त्याच्यामुळे कुठं वाचायचं आहे, कुठं कमी वाचायचं आहे, कुठं जास्त वेळ द्यायचा आहे हे तुम्हाला कळणार आहे. त्याच्यानंतर येतात डिझॉर्डर्स. हायपर टेन्शनवरती तुम्हाला ऑब्व्हियसली ते ब्लड प्रेशर तुम्ही नॉर्मल आणि त्याच्यापेक्षा किती वरती म्हणजे हायपर टेन्शन, कधी ट्रीटमेंट सुरू करावी लागते एवढंच त्याच्यात लक्षात ठेवायचं आहे, तो सफिशियंट आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज, अथेरोस्क्लेरोसिस तो तुम्ही करून ठेवा. त्याच्यानंतर अँजिना पेक्टोरिसवरती एक प्रश्न आला आहे, ह्याच्यावरती पण एक प्रश्न आला आहे बघा. त्याच्यानंतर अँजिओग्राफी, हार्ट ट्रान्सप्लांट आणि सायलेंट हार्ट अटॅक हे आत्ता सिलेबसला नाही आहेत, रिड्यूस सिलेबस आहे. त्याच्यानंतर ECGवरती तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिसतील. ECG व्यवस्थित करा केअरफुली, त्याच्या सगळ्या वेव्ज करा, P वेव काय म्हणते, T वेव काय म्हणते, सगळ्या व्यवस्थित करा.
आणि लास्ट येतं लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जरी तुम्हाला 6 प्रश्न दिसत असले की नाही तरी ना या सिलेबसला लिम्फॅटिक सिस्टीम खूपच छोटंसं दिलं आहे. ओके, पण डायग्राम आहे. मग तुम्ही ती डायग्राम ऑब्झर्व करा. याचे क्वेश्चन सोडवायचे असतील ना जास्त तर तुम्ही डायग्राम ऑब्झर्व करा, कारण कुठल्या एरियामध्ये तुम्हाला जास्त लिम्फॅटिक वेसल्स दिसतील हे तुम्हाला तिथं जास्त विचारलं गेले, कारण ऑब्विसली सिलेबस ओल्ड होता त्याचा आणि याचं कनेक्शन आपण लावतोय. ह्या सगळ्यांमधून आपण हे ॲनालिसिस करतोय. तर हे ओव्हरऑल बघा, आता तुम्ही स्क्रीनशॉट नक्की काढू शकता समजलं असेल तर. रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन वरचं आपलं सगळं काय झालेलं आहे, ॲनालिसिस झालेलं आहे. कुठले पॉईंट्स वाचायचे, कुठले जास्त वेळा म्हणजे जास्त त्याला वेळ द्यायचा आणि कुठल्याला कमी वेळ द्यायचा. आय होप मी सगळं ॲनालिसिस करून टाईम वेस्ट नाही म्हणता येईल, टाईम इन्व्हेस्ट म्हणता येईल, कारण ऑब्वियसली प्रोडक्ट चांगलं तयार होते तर तो टाईम वेस्ट नाही होत, इन्व्हेस्ट होतो. टाईम इन्व्हेस्ट करून मी जर तुमच्यासाठी काही बनवते तर आय होप तुम्हाला आवडेल आणि फायद्याचं तर नक्कीच आहे. त्यामुळे शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.